नमस्कार मंडळी. कुटुंब म्हणजे काय? प्रेमळ सहवास, मायेची ऊब आणि नात्यांचा सुवास अशीच काहीशी आहे सप्तपदीनंतर ही कथा. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. सकाळची प्रसन्न वेळ होती. सायली आणि सविता मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर दोघीही मंदिराबाहेर आल्या. त्याच वेळी यमुनाताई आणि वैदेहीही त्याच मंदिरातून बाहेर आल्या होत्या. दोघीही रिक्षाची वाट पाहत होत्या. यमुनाताई आणि वैदेही मात्र रस्त्याच्या एका बाजूला उभ्या राहिल्या होत्या. त्यांची गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती. वैदेहींनी लगेच चालकाला फोन लावला. वैदेही म्हणाल्या, गाडी घेऊन इकडेच या. तोच यमुनाताईंनी त्यांना थांबवलं. त्या म्हणाल्या, अगं 2 मिनिटांचा तर रस्ता आहे. त्या बिचाऱ्याला कशाला त्रास द्यायचा, आपणच जाऊ. वैदेहींनी रस्त्याकडे पाहिलं. दोन्हीही बाजूंना त्या क्षणी कुठलीही गाडी दिसत नव्हती. वैदेही म्हणाल्या, ठीक आहे. त्यांनी यमुनाताईंचा हात घट्ट पकडला. दोघीही रस्ता ओलांडू लागल्या. त्याचवेळी दूरवरून एक भरधाव वेगाने येणारी व्हॅन दिसली. सायलीची नजर अचानक त्या व्हॅनकडे गेली. तिने क्षणभरही विचार केला नाही. सायली मोठ्याने ओरडली, आजी. ती पूर्ण ताकदीने त्यांच्या दिशेने धावली. क्षणातच तिने यमुनाताई आणि वैदेहींना जोराने बाजूला ढकललं. दोघी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट आणि वाळूच्या पोत्यांवर जाऊन पडल्या. सायली मात्र स्वतः खडीवर जोरात पडली. व्हॅनचा वेग कमी झाला नाही. ती धुरळा उडवत पुढे निघून गेली. काही क्षण सगळं स्तब्ध झालं. सविता धावतच तिथे आल्या. त्यांनी आधी यमुनाताईंना आधार देऊन उठवलं. सविता म्हणाल्या, मावशी तुम्ही ठीक आहात ना? मग त्यांनी वैदेहींना उठवलं. त्या म्हणाल्या, तुम्हाला कुठे लागलंय का? दोघींनीही मान नकारार्थी हलवली. तेवढ्यात सायली स्वतः उठून त्यांच्याजवळ आली. तिच्या कोपरातून रक्त वाहत होतं, पण त्याची तिला जाणीवही नव्हती. सायली घाईघाईने म्हणाली, आजी तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? मग तिने वैदेहींकडे पाहिलं. ती म्हणाली, आणि काकू तुम्ही? यमुनाताईंची नजर सायलीवर पडली. त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. यमुनाताई म्हणाल्या, सायली तू? सायलीने त्यांच्याकडे पाहिलं. मग क्षणभर तिलाही काही आठवलं नाही. अचानक तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू आलं. सायली म्हणाली, आजी तुम्ही त्या दिवशी कार्यक्रमात भेटला होता ना? यमुनाताईंनी होकार दिला. त्या म्हणाल्या, हो बाळा, आज तूच आम्हाला वाचवलंस. सायली म्हणाली, आजी मी काहीच केलं नाही. सवितांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, काही केलं नाही? सायली तू एवढ्या वेगात धावलीस की माझा तर क्षणभर जीवच घाबरला. यमुनाताईंनी सविता यांच्याकडे पाहिलं. त्या काही बोलणार तोच सायली म्हणाली, या माझ्या आई आहेत. यमुनाताई म्हणाल्या, खरंच खूप गुणी मुलगी आहे तुमची. स्वतःचा विचार न करता आमच्यासाठी धावली. सायलीने लगेच विषय बदलला. ती म्हणाली, आजी खरंच तुम्हाला काही लागलं नाही ना? वैदेहींनी तिच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, आम्ही ठीक आहोत. पण त्यांची नजर अचानक सायलीच्या हातावर गेली. वैदेही घाबरून म्हणाल्या, अगं सायली तुझ्या हाताला तर लागलंय. सगळ्यांची नजर तिच्या कोपऱ्याकडे गेली. रक्त अजूनही वाहत होतं. सविता घाबरल्या. त्यांनी लगेच आपल्या पिशवीतून रुमाल काढला आणि सायलीच्या कोपऱ्यावर घट्ट बांधला. सविता म्हणाल्या, अशी कशी ग तू? एवढी दुखापत झाली आहे आणि तुला कळलंही नाही? सायली आईकडे पाहून हसत म्हणाली, आई मी ठीक आहे, एवढंसच तर लागले. वैदेहींनी तिचा हात हलकेच हातात घेतला. त्या म्हणाल्या, ही जखम आमच्यामुळे झाली आहे. आता मी काहीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्यासोबत चला. सायली काही बोलणार तेवढ्यात वैदेही पुढे म्हणाल्या, इथून काही अंतरावर आमचं घर आहे. मी डॉक्टरांना तिथेच बोलावते. सायली म्हणाली, काकू खरंच त्याची गरज नाही. मी घरी जाऊन. यमुनाताई मध्येच म्हणाल्या, तू आम्हाला वाचवताना विचार केला होतास का? सायली शांत झाली. यमुनाताई पुढे म्हणाल्या, नाही ना? मग आता आमचं ऐक, आमच्यासोबत चल. सायलीकडे नकार देण्यासाठी शब्दच उरले नाहीत. तिने हळूच मान हलवली. सायली म्हणाली, ठीक आहे. वैदेहींनी लगेच चालकाला फोन केला. काही मिनिटात गाडी आली. सगळे गाडीत बसले. वैदेहींनी लगेच आपल्या मोबाईलवरून डॉक्टरांना फोन केला. त्या म्हणाल्या, डॉक्टर कृपया ताबडतोब देवदर निवासमध्ये या. थोडी इमर्जन्सी आहे. फोन ठेवून त्यांनी सायलीच्या हाताकडे पाहिलं. सायली मात्र शांतपणे खिडकीबाहेर पाहत होती. यमुनाताई तिच्या शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, या मुलीने आज आपल्यासाठी स्वतःला जखमी करून घेतलं होतं.
देवदर निवासमध्ये सकाळचा नाश्ता सुरू होणार होता. डॉक्टर वाघ अचानक घरात आले. त्यांना पाहून निनाद चकित झाले. निनाद म्हणाले, डॉक्टर, तुम्ही इथे? डॉक्टर वाघ म्हणाले, मला वैदेहीजींचा फोन आला होता. त्यांनी इमर्जन्सीमध्ये बोलावलं. निनादांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. ते म्हणाले, पण वैदेही आणि आई तर मंदिरात गेल्या आहेत. क्षणातच घरात अस्वस्थता पसरली. निनाद, ओंकार, गोविंदराव, रेवा सगळे एकमेकांकडे पाहू लागले. वैदेहींना फोन केला गेला, पण फोन लागला नाही. रेवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रेवा रडत म्हणाली, आईला आणि आजीला काही झालं तर? ओंकारने तिला जवळ घेतलं. तो म्हणाला, रेवा शांत हो, काहीही झालेलं नाही. पण तिचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील बाकीचेही खाली आले. त्याचवेळी ईशानही धावत खाली आला. ईशान घाबरून म्हणाला, काय झालं? रेवा का रडतीये? निनादांनी त्याच्याकडे पाहिलं. निनाद म्हणाले, डॉक्टरांना वैदेहींनी इमर्जन्सीमध्ये बोलावलं आहे, पण त्या आणि आई अजून मंदिरातून परतलेल्या नाहीत. ईशानचा चेहरा क्षणात गंभीर झाला. तो म्हणाला, आईला फोन लागतोय का? निनाद म्हणाले, नाही. घरात काळजीचं वातावरण होतं, पण पुढच्याच क्षणी बाहेर गाडीचा आवाज आला आणि सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. गाडी थांबली. चालक आणि वैदेही यांनी यमुनाताईंना अलगद खाली उतरवलं. सविताही गाडीतून खाली उतरल्या. गाडीचा आवाज ऐकताच घरातले सगळे बाहेर धावत आले. ईशान सर्वात पुढे होता. त्याने यमुनाताईंना व्यवस्थित पाहिलं. ईशान म्हणाला, आजी? तो लगेच त्यांच्याजवळ गेला. ईशानने विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? यमुनाताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. यमुनाताई म्हणाल्या, हो रे, मी ठीक आहे. वैदेहीही सगळ्यांना समजावत होत्या. वैदेही म्हणाल्या, आम्ही दोघीही ठीक आहोत. निनादांनी सुटकेचा निश्वास सोडला. ते म्हणाले, पण मग डॉक्टरांना का बोलावलं? यमुनाताईंनी सगळ्यांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही त्या प्रसंगाची छाया होती. यमुनाताई म्हणाल्या, अरे, आम्ही रस्ता ओलांडत होतो आणि अचानक एक व्हॅन आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. यमुनाताई पुढे म्हणाल्या, पण आम्हाला काही कळण्याच्या आतच एका मुलीने धावत येऊन आम्हा दोघींना बाजूला ढकललं. ईशान स्तब्धपणे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, कोण होती ती मुलगी? वैदेहींनी गाडीच्या दिशेने पाहिलं. त्या म्हणाल्या, तीच, जिने आम्हाला वाचवलं. गोविंदरावांनी विचारलं, कुठे आहे ती? वैदेहींनी गाडीच्या दिशेने हात केला. सवितांनी सायलीकडे हात पुढे केला. सायलीने आईचा हात धरला आणि ती सावकाश गाडीतून खाली उतरली. तिच्या कोपरावर बांधलेला रक्ताने लाल झालेला रुमाल पाहून सगळ्याच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. क्षणभर संपूर्ण देवदर कुटुंब शांत झालं. यमुनाताईंच्या चेहऱ्यावर प्रेम होतं. वैदेहींच्या डोळ्यात कृतज्ञता होती. निनाद, गोविंदराव, ओंकार, रेवा, अथर्व, मिलिंद, चारुलता सगळे त्या मुलीकडे एकटक पाहत होते. आणि ईशान, तो तिला पाहताच क्षणभर स्तब्ध झाला होता. हीच ती सायली, जिच्याशी काही दिवसांपूर्वी त्याची फक्त 2दा भेट झाली होती, पण आज ती त्याच्या संपूर्ण कुटुंबासमोर उभी होती. सायलीने मात्र समोर उभ्या असलेल्या एवढ्या लोकांकडे पाहून गोंधळलेल्या नजरेने आईचा हात आणखी घट्ट पकडला. तिला अजूनही माहीत नव्हतं की ज्या घरात ती एका जखमेवर उपचारासाठी आली होती, त्या घरात तिचं नाव आधीपासूनच खूप प्रेमाने घेतलं जात होतं. सायली गाडीतून खाली उतरली आणि काही क्षण तशीच स्तब्ध राहिली. तिच्या कोपरावर बांधलेला रुमाल मात्र रक्ताने लाल झाला होता. समोर एवढी माणसं पाहून तिला थोडा संकोच वाटत होता. यमुनाताईंनी तिचा हात धरला. त्या म्हणाल्या, घाबरू नकोस बाळा, हे सगळे आपलेच आहेत. सायलीने हलकसं हसून मान हलवली. तेवढ्यात ईशान तिच्या जवळ आला. त्याची नजर थेट तिच्या जखमेवर गेली. ईशान म्हणाला, ही जखम खूप खोल आहे. सायलीने हाताकडे पाहिलं. ती म्हणाली, असं काही नाही, थोडंसंच लागले. ईशान काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुम्ही प्रत्येक वेळी काही नाही असंच म्हणता का? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. सायली म्हणाली, प्रत्येक वेळी नाही. ईशान म्हणाला, मग आज तरी खरं सांगा. सायली काही उत्तर देणार तेवढ्यात वैदेही म्हणाल्या, अरे ईशान, आधी तिला आत तरी येऊ दे, मग नंतर प्रश्न विचार. ईशान लगेच बाजूला झाला. सायली, सविता, यमुनाताई आणि वैदेही आत आल्या. त्याचबरोबर देवदर कुटुंबातील सगळेही त्यांच्या मागोमाग घरात आले. घरातील सगळे सायलीकडे अजूनही कृतज्ञतेने पाहत होते. गोविंदराव पुढे आले. ते म्हणाले,
बाळा, आज तू आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस. सायलीने लगेच हात जोडले. ती म्हणाली, आजोबा, उपकार वगैरे काही नाही. समोर कुणाचाही जीव धोक्यात असता तर मी तेच केलं असतं. गोविंदराव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग प्रेमाने म्हणाले, म्हणूनच तर तू वेगळी आहेस. तोच निनाद पुढे आले. त्यांची आणि सायलीची याआधी फक्त प्रोफेशनल भेट झाली होती. निनाद म्हणाले, सायली, त्या दिवशीची आपली भेट ऑफिसपुरती होती. पण आज तू आमच्यासाठी जे केलंस त्यासाठी मनापासून धन्यवाद. सायलीने नम्रपणे मान हलवली. ती म्हणाली, त्याची गरज नाही, खरंच. निनाद हसले. तेवढ्यात रेवा सावधपणे सायलीच्या जवळ आली. तिने सायलीच्या हाताकडे पाहिलं. रेवा म्हणाली, तुम्हाला खूप लागलंय ना? सायलीने तिच्याकडे पाहून हसत उत्तर दिलं, नाही ग, आता बरं वाटतंय. रेवाच्या डोळ्यात अजूनही काळजी होती. ती म्हणाली, पण तुम्ही आमच्या आजीला आणि आईला वाचवलंत. सायलीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, तुझी आजी आणि आई ठीक आहेत ना? झालं मग. रेवाच्या चेहऱ्यावर हसू आलं. ओंकार थोडा मागे उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याने हसत सायलीकडे पाहिलं. ओंकार म्हणाला, तुम्ही खरंच कमाल आहात. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, कमाल? ओंकार म्हणाला, हो, स्वतःला एवढी दुखापत झाली आणि तरीही तुम्ही आधी इतरांची काळजी घेताय. सायली हसली. ती म्हणाली, तुम्हीही असंच केलं असतं. ओंकारने लगेच हात वर केला. तो म्हणाला, मी आधी स्वतःला वाचवलं असतं. सगळे हसू लागले. तेवढ्यात अथर्व हसत पुढे आला. तो म्हणाला, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा स्वतःला वाचवून मग बाकीच्यांना वाचवतो. ओंकारने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तू गप्प बस. सायलीच्या चेहऱ्यावरही हसू आलं. घरातला ताण हलका झाला. तेवढ्यात डॉक्टर वाघ सायलीला तपासण्यासाठी पुढे आले. ते म्हणाले, बाळा, आधी ही जखम पाहू दे. सायली त्यांच्याजवळ बसली. डॉक्टरांनी जखम साफ केली. सायलीने चेहऱ्यावर वेदना दिसू नयेत म्हणून ओठ घट्ट मिटले. पण ईशानच्या नजरेतून ते सुटलं नाही. ईशान म्हणाला, दुखतंय ना? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, थोडं. ईशान म्हणाला, मग काही नाही का म्हणत होतात? सायली काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, घरात आई असताना स्वतःला लागलंय हे मान्य करणं थोडं अवघड असतं. सविता तिच्याकडे पाहून हसल्या. त्या म्हणाल्या, मला सगळं कळतं. हिला कधी त्रास होतो आणि कधी नाही. पण तिलाच माझ्यापासून सगळं लपवायचं असतं. ईशानच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. डॉक्टरांनी जखम व्यवस्थित बांधली. डॉक्टर वाघ म्हणाले, काळजी घे, हातावर जास्त ताण देऊ नकोस. सायली म्हणाली, हो डॉक्टर. यमुनाताई तिच्या जवळ आल्या. त्यांनी सायलीचा हात अलगद हातात घेतला. यमुनाताई म्हणाल्या, आजपासून तू आमच्यासाठी अनोळखी राहिली नाहीस. सायलीच्या डोळ्यात हलकंसं आश्चर्य उमटलं. ती म्हणाली, आजी? यमुनाताई म्हणाल्या, काही बोलू नकोस. आज तू आमच्यासाठी जे केलंस ना, ते आम्ही कधीच विसरणार नाही. वैदेहीही तिच्या जवळ आल्या. त्या म्हणाल्या, आणि मला एक गोष्ट सांगायची आहे. सायलीने त्यांच्याकडे पाहिलं. वैदेही म्हणाल्या, आज तू आमच्या आईंना वाचवलंस, पण मला त्यांच्यापेक्षा जास्त काळजी तुझ्या जखमेची वाटते. सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. सायली म्हणाली, काकू, मी खरंच ठीक आहे. वैदेहींनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या म्हणाल्या, ठीक असशील, पण आज मी काहीही ऐकणार नाही. तू घरी जाऊन स्वतःची काळजी घेणार आहेस. तेवढ्यात ईशानच्या फोनवर ऑफिसमधून फोन आला. तो थोडा बाजूला गेला. ईशान म्हणाला, हो बोल. समोरचं ऐकून त्याने काही क्षण सायलीकडे पाहिलं. मग शांतपणे म्हणाला, मी आज ऑफिसला येऊ शकणार नाही. तुम्ही बैठक पुढे ढकला. फोन ठेवून तो परत आला. सायलीने ते ऐकलं. ती म्हणाली, तुम्ही ऑफिसला जाणार होतात ना? मग? ईशान म्हणाला, हो. सायली म्हणाली, मग माझ्यामुळे तुमचं काम? ईशानने तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. ईशान म्हणाला, तुमच्यामुळे नाही. आजी आणि आई ठीक आहेत. त्यांना आत्ता माझी गरज आहे. त्या दोघी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. दोघांमध्ये पुन्हा एकदा तीच शांत नजरानजर झाली. पण यावेळी ती फक्त प्रोफेशनल नव्हती, त्यात आदर होता. काही वेळाने सायली निघण्याची तयारी करू लागली. यमुनाताईंनी तिचा हात धरला. त्या म्हणाल्या, पुन्हा ये बाळा. सायलीने हसून मान हलवली. ती म्हणाली, नक्की आजी. ती सवितांसोबत दरवाजाकडे निघाली. रेवा मागून म्हणाली, तुम्ही पुन्हा नक्की या. सायलीने मागे वळून हसत हात हलवला. ती म्हणाली, हो नक्की. ओंकारने अथर्वकडे पाहिलं. ओंकार हळू आवाजात म्हणाला, आपल्या घरात आज एक नवीन व्यक्ती आली आणि कदाचित लवकरच
तो थांबला. अथर्वने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, आणि तू 2 मिनिटात निष्कर्षही काढलास. ओंकार हसला. तो म्हणाला, काही लोकांना ओळखायला मला 2 मिनिटं पुरतात. ईशानने त्या दोघांकडे पाहिलं. तो म्हणाला, तुम्ही दोघं जरा थोडं कमी बोलाल का? पण त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसूही होतं. सायली आणि सविता घराबाहेर पडल्या आणि देवधर्मनाच्या कुटुंबात आज पहिल्यांदाच सायली या नावाशी एक नातं तयार झालं होतं. अजून कोणतं नातं ते ठरलं नव्हतं, पण आपलेपणाची सुरुवात मात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. सायली नाश्त्याच्या टेबलवर बसली होती. तिच्या कोपऱ्यावर अजूनही पट्टी होती. सवितांनी तिच्यासमोर नाश्ता ठेवला. सविता म्हणाल्या, आज ऑफिसला जायचं नाहीस. सायलीने आईकडे पाहिलं. ती म्हणाली, पण का? सविता म्हणाल्या, काल तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं होतं, विसरलीस का? सायली म्हणाली, आई हाताला लागले ग, पायाला नाही. सविता तिच्याकडे रागाने पाहू लागल्या. त्या म्हणाल्या, जास्त हुशारी करू नकोस. सायली हसली. ती म्हणाली, ठीक आहे, पण दुपारपर्यंत ऑफिसचं काम घरूनच करते. सविता काही बोलणार तोच सायलीने काल मंदिरात नेलेली पिशवी उघडली आणि सायलीच्या नजरेस एक अनोळखी वस्तू पडली. ती एक छोटीशी चांदीची माळ होती. सायलीने ती हातात घेतली. सायली म्हणाली, आई ही माझ्याकडे कशी आली? सवितांनी ती माळ पाहिली. त्या म्हणाल्या, मलाही ठाऊक नाही ग. सायलीने माळ नीट पाहिली. त्यावर छोटंसं जुनं लॉकेट होतं. सायली म्हणाली, हे साधं लॉकेट नाहीये, कुणाचं तरी खास असावं. तेवढ्यात सायलीच्या लक्षात आलं, काल यमुनाताईंनी तिला जवळ घेतलं होतं. त्यावेळी कदाचित ही माळ त्यांच्या हातातून सुटली असावी आणि तिच्या पिशवीत पडली असावी. सायलीने लगेच निर्णय घेतला. सायली म्हणाली, आई ही आजींची असावी, मी लगेच परत करून येते. सविता म्हणाल्या, कालच तर त्या घरातून आलीस, आज आराम कर, उद्या परत कर. सायली म्हणाली, नाही आई, ही वस्तू आपल्याकडे ठेवणं योग्य नाही, मी लगेच परत करून येते. असं म्हणत ती घराबाहेर पडली. काही वेळातच सायली देवधर निवासच्या दारात पोहोचली. तिने बेल वाजवली. दरवाजा अथर्वने उघडला. समोर सायलीला पाहून तो क्षणभर गोंधळला. अथर्व म्हणाला, तुम्ही? सायली हसली. ती म्हणाली, हो, काल आजींची एक वस्तू माझ्याकडे आली होती, तीच द्यायला आले. अथर्व बाजूला झाला. तो म्हणाला, या ना. सायली आत आली. तिची नजर घरभर फिरली. काल इथे ती जखमी अवस्थेत आली होती. आज मात्र वातावरण अगदी वेगळं होतं. घरात आपुलकी जाणवत होती. रेवा तिला पाहताच धावत आली. ती म्हणाली, तुम्ही परत आलात? सायली हसली. ती म्हणाली, हो, पण फक्त 2 मिनिटांसाठी. रेवा म्हणाली, तरीही मला आनंद आहे. अथर्व हसला. तो म्हणाला, रेवाला कालपासून तुमचीच आठवण येते. रेवा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू गप्प बस. सायलीला हसू आलं. तेवढ्यात यमुनाताई बाहेर आल्या. सायलीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. यमुनाताई म्हणाल्या, अगं सायली, तू आलीस? सायली त्यांच्या जवळ गेली. ती म्हणाली, आजी, काल तुमची ही माळ माझ्याकडे आली होती. तिने ती माळ त्यांच्या हातात दिली. यमुनाताईंनी ती पाहताच त्यांच्या डोळ्यात भावुकता आली. त्या म्हणाल्या, ही माझ्या आईची आठवण आहे बाळा. सायली क्षणभर शांत झाली. ती म्हणाली, म्हणूनच मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं वाटलं. यमुनाताईंनी तिचा हात हातात घेतला. त्या म्हणाल्या, तू वस्तू परत करायला आलीस, पण माझ्या मनात कालच तुझ्यासाठी जागा निर्माण झाली होती. सायलीच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. तेवढ्यात वैदेही नाश्ता घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, सायली, तू कशी आहेस? सायली म्हणाली, मी ठीक आहे काकू. वैदेही म्हणाल्या, नाश्ता केलास? सायली म्हणाली, हो काकू. वैदेही लगेच म्हणाल्या, खोटं. सायली चकित झाली. ती म्हणाली, काय? वैदेही म्हणाल्या, तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. ओंकार लगेच हसत म्हणाला, आईला घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून सगळंच कळतं. सायली हसली. ती म्हणाली, मग आज मला खरंच पुन्हा नाश्ता करावा लागेल? सगळे हसू लागले. सायली नाश्त्याच्या टेबलवर बसली. ती अजूनही थोडी संकोचलेली होती. तेवढ्यात ईशान खाली आला. त्याने सायलीला पाहिलं. तो क्षणभर थांबला. ईशान म्हणाला, तुम्ही? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, हो, काल आजींची एक वस्तू माझ्याकडे आली होती, तीच द्यायला आले. ईशानने माळीकडे पाहिलं. तो म्हणाला, मग तुम्ही स्वतः आणली? सायली म्हणाली, हो. ईशान म्हणाला, पण कोणीतरी दुसरं घेऊन आलं असतं ना? सायली हसली. ती म्हणाली,
काही गोष्टी दुसऱ्यांच्या हातून पाठवायला मला आवडत नाही. ईशान काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हलकसं हसला. ईशान म्हणाला, ते कालही दिसलं होतं. सायलीला त्याचा अर्थ समजला. ती काहीच बोलली नाही. यमुनाताईंनी मात्र त्या दोघांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकसं समाधान होतं. नाश्ता सुरू झाला. अथर्वने मुद्दाम सायलीसमोर एक वाटी ठेवली. तो म्हणाला, तुम्ही हा शिरा खा, आजींचा स्पेशल आहे. सायलीने चमचा हातात घेतला. ती म्हणाली, खरंच? अथर्व म्हणाला, हो, पण आवडला नाही तर मला सांगू नका. तो मी बनवलेला नाही. सगळे हसू लागले. सायलीही मनापासून हसली आणि त्या क्षणी तिला जाणवलं, हे घर तिला अजूनही ओळखत नव्हतं, पण तिच्यासोबत सहजपणे हसायला मात्र शिकलं होतं. सायली उठून निघण्याची तयारी करू लागली. यमुनाताईंनी तिला थांबवलं. त्या म्हणाल्या, पुन्हा कधीही यायला निमित्त शोधू नकोस. सायली हसली. ती म्हणाली, निमित्त नसेल तर? यमुनाताई प्रेमाने म्हणाल्या, मग निमित्ताची गरजच नाही. सायलीच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. ती सगळ्यांना नमस्कार करून बाहेर पडली. दरवाजाजवळ ईशान उभा होता. सायली त्याच्याजवळून जाताना थांबली. ती म्हणाली, हो, कालच्या मीटिंगची फाईल मी आज पाठवते. ईशान म्हणाला, ठीक आहे. ती पुढे निघाली. 2 पावले गेल्यावर ईशानने तिला हाक मारली. सायली? ती वळली. ईशान म्हणाला, हाताची काळजी घ्या. सायलीने हलकसं हसून उत्तर दिलं. ती म्हणाली, तुम्हीही. ती निघून गेली. ईशान मात्र तिच्याकडेच पाहत राहिला आणि त्याला पहिल्यांदाच जाणवलं, सायली आता फक्त एका प्रोजेक्टमधली व्यक्ती राहिली नव्हती आणि सायलीच्या मनातही देवदर निवासची एक वेगळीच जागा तयार झाली होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपले जे कोणी व्ह्युअर्स आहेत त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया नवीन भागात. तोपर्यंत बाय.